नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला तर नक्की शेवटपर्यंत पहा आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता 7 वाजलेत, माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता मी काल रात्री उशिरा झोपले ना, तर माझा कालचा पसारा तसाच पडलेला आहे, तर तो मला आवरायचा होता. तर मी आता तो आवरला आधी, त्यानंतर मग मी तुळशीची आणि सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी गेले. तर पूजा करून आले मी. त्यानंतर मग मी सगळे घरं झाडून वगैरे घेतले. तर आणि मी सकाळी 6 वाजताच 6च्या आधीच आय थिंक उठले होते. पण मग दोघे पण असे नाही का चुळबुळ करतात सकाळी सकाळी. गोलू तर रात्रभरच करत असतो, कारण काय होतं काय माहिती, 2-3 तासाने असा मध्येच उठतो आणि रडतो कधी कधी. तर मग सकाळी सकाळी तर उठतातच, मग जास्त वळवळ करतात. तर मग त्यांना सकाळी सकाळी दूध पाजावं लागतं. मग दूध गरम करायचं, बॉटलमध्ये भरायचं आणि मग त्यांना पाजायचं. तर सकाळी सकाळी चिवचिव चिमण्यांचा किलबिलाट, कोंबड्याची बांग आणि सूर्याची चमकदार किरणे, अशी सकाळ फक्त गावाकडेच अनुभवायला भेटते. तर अशी सकाळ अनुभवणे म्हणजे एक सुखच आहे. तर त्यानंतर मी आता स्वयंपाकाला लागले. तर मी आता बनवते नाश्त्यामध्ये मी आज बनवणार आहे उपमा. तर त्यासाठी मी कांदा, टोमॅटो आणि गाजर एकदम बारीक कापले, कारण हेच मी बाळांसाठी सुद्धा बनवणार आहे उपमा. तर आधी मी बाळांसाठी बनवला उपमा आणि त्यामध्ये नंतर तेलामध्ये थोडं 2-3 हिरव्या मिरच्या टाकून मग त्या तडका दिला मिरच्यांचा आणि मग ते उपम्यामध्ये टाकलं. तर कारण बाळ तिखट खात नाही ना, तर मग वरून तडका देते मी. मग ते आमच्यासाठी तो उपमा आमच्यासाठी झाला. बाळांसाठी मी सेपरेट बाजूला काढून ठेवला होता. तर मी आता बनवते उपमा. मी चहासुद्धा बनवलाय, बराच वेळ झालाय तसं. मी तुळशीची पूजा करून आली तेव्हा. पण चहा मी वतलाय कपामध्ये, पण त्या कपामध्ये चहा अर्धा तास चहा थंडच होत नाही, असं इन्सुलेटेड कप आहे, त्यामुळे मी तो कधी पण पिऊ शकते. तर उपमा बनवून झाला, ह्या बाळांसाठी आहे. त्यानंतर आता मी तडका देते मिरच्यांचा. त्यानंतर मी भाकरी बनवल्या आणि यांचा टिफिन वगैरे भरला आणि मग चहा पिते आता. आणि मग आता बाय 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 बाय. तर कुठे चालला अय भो मल्हार, कुठे चालला तू? आयुष्यपत, फिरायला चालला तू? पप्पा नाही नेतो तुला फिरायला. चल चला, येतो का? बाय कर, बाय 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 बाय. मॅचिंग मम्मा आणि गोलू मॅचिंग. ऊन येते का रे डोळ्यावर? गेले पप्पा? माऊ गेले पप्पा. तू उठला? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग बोल ना. गुड मॉर्निंग. चला आपल्याला नाश्ता करायचा. मम्माने उपमा बनवलाय, उपमा. तर हा उपमा मी बाळांसाठी बनवलाय. म्हणजे उपमा तो ड्राय मी काढून ठेवला, तो खूप ड्राय होता. तर मी थोडं तूप टाकून थोडं पाणी उकळून पण त्यात तो उपमा टाकला, तर थोडंसं टेस्ट झाली अशी पातळ. तर मग आता त्यांना खायला बरं वाटतं. मी बघा कसं खेळतोय तो. भांड्यांसोबत खेळायला आवडतं आम्हाला. उलट सरळ हे त्याच्यात बसतंय काय, असं गोल 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 फिरवायचं, हेच आवडतं आम्हाला खेळायला. मग आम्हाला डिस्टर्ब पण नाही करायचं काही. तो बघा तो दारातच बसलाय, त्याला बाहेरच जायचं असते सारखं. मयुरेश इकडे चला, ब्रेकफास्ट करायचा आपल्याला. उपमा कोणाला खायचा? उपमा. मग आंघोळ करू आपण, नंतर करू. आज आंघोळ आधी ब्रेकफास्ट करू, मग आंघोळ करूया. चला, मला खूप काम आहे. भांडे, मशीन लावायची कपड्याची. मल्हार, ए मल्हार, आता तू चालला का बाहेर? हे बधर काय करतो बाळा? पसार काढतो काय? हा, उपमा खाते मी आता. आंघोळ कोणी केली? मल्हारची आणि मयुरेशची आणि मल्हारची आंघोळ झाली आणि मग आता मी उपमा खाते. तुला खायचा? नाश्ता किती वाजता करते मी? 10:30 वाजता. बापरे.
खुर्चीवरून उतरून आला. कशासाठी तर डॉलीसाठी. काय रे काय करते डॉली? मल्हार जाऊ नको तिकडं, खराब आहे. काय करते डॉली? डॉलीचे पप्पे घे जा. काय काय माऊ माऊ कशी करते? म्याऊ म्याऊ. कसा पंजा मारला होता तुला डॉलीनी? तू घाबरतो ना आता तिला? लाईट नाही, अंधार आहे आता. लाईट गेली त्यामुळे असं दिसतंय आता. तर कांदा टोमॅटो कापले. रात्री ते मटण आणलं त्यातलं मी थोडंसं काढून ठेवलं होतं, कारण बाळांना मी रात्रीचं देत नाही. समजा रात्री जर आपण त्यांना मटण वगैरे असं सूप दिलं आणि समजा त्रास झाला, पोट वगैरे दुखलं तर नको, म्हणून सकाळी कसं सेफ राहतं. सकाळी म्हणजे आता त्यांनी खाल्लं ना, आता ते झोपलेत. आज काय केळी खाल्ली, उपमा खाल्ला, त्यानंतर केळी खाल्ली आणि झोपले. त्यांना खूप झोप आली होती. सकाळी लवकर उठतात ना, त्यामुळे 11 साडे 11 वाजता लगेच झोप त्यांना लय झोप येते. तर आता म्हटलं मग त्यांना खायला बनवून ठेवा, म्हणजे उठलं त्यांना खायला देता येईल. तर मी याला मटणला आपलं काल जे आपण ज्यावेळी शिजवलं ना मटण, तसंच सेम तसंच, काही दुसरं वेगळं नाही करायचं. तर मटणला मी हळद, धने पावडर आणि मीठ लावून घेतले आणि कांदा टोमॅटो परतून लसणाची थोडीशी पेस्ट टाकायची आणि मग हे थोडी कोथिंबीर टाकायची वरून. झालं. मग त्याच्या खूप मटण शिजायला टाईम लागतो. मग 7-8 शिट्ट्या घेते मी त्याच्या. एकदम असं जास्त शिजवलं म्हणजे मटणचा अर्क त्याच्यात उतरला पाहिजे रश्श्यामध्ये. मग मी त्यांना ते चपातीसोबत खायला घालते, कारण सूप ते 2-3 चमचे 4-5 चमचे पितात फक्त. तर मग ते जर आपण समजा चपाती मिक्सरला बारीक करून किंवा भाकरी मिक्सरला बारीक करून त्यासोबत दिलं ना, तर मग सूप पण जातं, मटणचं म्हणजे हे पण जाईल त्यातले जीवनसत्व, आणि त्यांचं पोट पण भरेल. सूपने फक्त पोट नाही भरत ना. चला, तर आता बनवून घेते. तोपर्यंत ते झोपलेत तर मी बनवून घेते. आता 2 चपात्या करते. सकाळी भाकरीचं पीठ 2च भाकरीचं होतं. मला वाटलं होतील जरा 2 बारीपैकी, पण 2 बारीक तरीच झालं. तरी त्यात मी तांदळात थोडं मिक्स केलं. चौथी म्हटलं आता मग बाळांना पण ताजी चपाती म्हणून मस्त बनवून द्या. मला अजून जेवायचं पण जेवलं पण उपमा खाल्ला त्याच्यावरच. सकाळी खूप टाईमपास झाला. स्वयंपाक तर काही केला नाही, फक्त उपमा केला आणि भात केली. काल नंतर रात्रीचंच होतं ना, तरी सुद्धा किती उशीर झाला जाऊया. ते मध्येच चिकू तर खूप रडत होता झोपताना. खूप झोप आली होती. सकाळी लवकर उठून बसतात, लस रडतात झोपायला. जेवण करायचं ते शिजायला लावलं मटण. त्यांचं रेडी करून ठेवलं म्हणजे ते कधी उठले तरी त्यांना खायला बनवून झालेलं. मी काय जेवणच नाही झाल्यावर असंच असतं बघा. आपल्या बाळांचा विचार येतो मनात, ॲटोमॅटिकली येतो. असं करावं नाही लागत सेपरेटली. आधी माझा करायचा, आधी बाळांचा विचार करायचा असं नाही. आधी बाळांनाच खायला प्यायला सगळं त्यांच्या आधी प्रायोरिटी फर्स्ट ते असतं, नंतर मग आपण. चला, तर बाळांना दुपारी मी आणि सूप बनवलं होतं ना, तर त्यातले पीसेस काही त्यांनी ते काही खात नाहीत ना पीस अजून, तर मग त्यामुळे ते पीस तसेच राहिलेत. तर त्याची मी आता बिर्याणी बनवणार आहे थोडीशी. तर त्यासाठी मी तांदूळ घेतला बासमती, तो भिजत ठेवला थोडा वेळ. त्यानंतर पाणी उकळायला ठेवले, पाणी उकळून घेते. आता भात शिजायला टाकायचं आहे. तर त्यासाठी टोप ठेवला. त्याच्यात खडे मसाले टाकायचे, मीठ टाकले मी. आता माझं बॅकग्राऊंडला आवाज येते ना भांड्यांचा, तर आम्ही खेळतोय नाही का. एखादी डिश धुतो ते असं सारखं गोल 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 फिरवत राहतात दोघे पण. पुढे पुढे टाक. तर आता उकळी आली की याच्यात तांदूळ टाकूया. पाण्याला उकळी आलेली आता, कारण उकळीचंच पाणी होतं ना, त्यामुळे त्याला लगेच उकळी आली. आता त्यात मी तांदूळ टाकते. तर आता मी तांदूळ टाकले त्यात. आता तांदूळ शिजतपर्यंत ग्रेव्ही बनवूया. तर ग्रेव्ही बनवून झाली माझी, पण बाळ खूप किरकिर करत होते कारण त्यांना खूप भूक लागली होती. तर मला रेसिपी नाही दाखवू शकले मी कसं कसं काय केलं. काही नाही, फक्त जे पीसेस होते त्यांना मसाले लावले सगळे, त्यात दही टाकलं, मीठ वगैरे टाकलं आणि त्यानंतर राईस पण झाला. तर फक्त राईस गाळून घ्यायचं आहे आता. फक्त गाळून घेतलं
की मग बिर्याणी दम करायला ठेवायची. तर त्याआधी बिर्याणी दम करायच्या आधी मला आता बाळांना खायला बनवायचे. तर मग त्यासाठी मी त्यांना खिचडी भातच करणार आहे, साधा साधा. कारण दुपारी त्यांनी मटण खाल्लं, मटणचं सूप खाल्लं ना. तर मग आता संध्याकाळी म्हटलं साधं साधंच काहीतरी करा. अगदी साधंच आपलं जिरं मोहरी आणि हळद टाकून त्यांच्यासाठी मूग डाळीचा भात केला. तर खूपच रडतात नाही का. तर मग बरं काय नाही, ठीक आहे. बाळांचा खिचडी भात तयार झाला. त्यांना पण खूप भूक लागली म्हणून मी थोडं भात खायला घालते त्यांना, बिर्याणीसाठी केलेला. आता कांदा तळून झाला. आता भात थंड होते त्यांचा, आधी बाळांना खायला घालणार, मग आता बिर्याणी बनवणार. तर बिर्याणी रेडी आहे, म्हणजे दम करायला आता. भात पण थंड झाला, आता त्यांना खायला घालते. फायनल जेव्हा त्यांना खायला घातलं तेव्हा ते जरा शांत झाले, खेळायला लागले. नाहीतर माझं अख्खं घर त्यांनी डोक्यावर घेतलं होतं. बस काही खरं कसं मी त्यांना खायला करत तसे शांत बसले. पण शांत बसले म्हणजे जेव्हा त्यांना फोन दाखवला तेव्हा ते शांत बसले. तर मी रायता बनवलं आहे. कांदा टोमॅटो कापून थोडंसं मीठ टाकायचं, थोडीशी साखर टाकायची, मस्त हलवायचं, थोडा वेळ फ्रीजला ठेवायचं, म्हणजे एकदम भारी लागते. आता मी हे आवरून घेते आधी, मग जेवण करते. किती पसारा झाला बघा. तर माझं सगळ्यात आवडतं फूड बिर्याणीच आहे. तर बिर्याणी मला खायला खूप आवडते. तर खूप मस्त झाली बिर्याणी, यांना पण आवडली. तर बाळांना यांच्यापाशी ठेवले आणि आता मी जेवण करून घेते. तर तुम्हाला कशी वाटते बिर्याणी नक्की सांगा, आवडली का. आणि आजचा ब्लॉग इथेच संपतोय. गुड नाईट तुम्हाला सगळ्यांना. टेक केअर, काळजी घ्या. बाय बाय, सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.